नाशिकच्या अमोगली कॅफेवर आता आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकला। प्रेमी युगलांना 100 ते 200 रुपयात रूम दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। प्रेमी युगल अश्लील जाळे करताना ताब्यात सुद्धा आलेले आहेत। नाशिकची संस्कृती बिघडवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं सुद्धा फरांदे म्हणतात। आपली मुलं खरंच कॉलेजला जातात का हे पालकांनी एकदा पाहावं असंही फरांदे यांचं म्हणणं आहे। मुगली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुलींना कपल्सला जवळपास भाड्याने काही तासांसाठी काही भाग ह्या हॉटेल्समध्ये दिला जात होता। मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर मी स्वतः ह्या ठिकाणी धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या। नाशिकची संस्कृती बिघडत आहे। नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे।